नमस्कार मंडळी, आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला ज्यांनी भारताच्या सामाजिक आणि वैचारिक पुनर्जागरणाची मशाल पेटवली. हो, मी बोलतोय राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल. हे होते आधुनिक भारताचे खरे शिल्पकार. नमस्कार, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या आमच्या खास अशा भागात. आणि आजच्या भागात आपण कोणाबद्दल जाणून घेणार आहोत हे तर तुम्हाला समजलं असेलच. मग आता जास्त वेळ मी देखील घालवत नाही, लगेचच आजच्या भागाला सुरुवात करतो. पण तुम्हाला एक विनंती करतो की हा भाग संपूर्ण पहा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला. आणि हो, भागाच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न देखील विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून. आज आपण ज्या आधुनिक भारतात जगतो, जिथे शिक्षणाला महत्त्व आहे, स्त्रियांना अधिकार आहेत, त्या भारताचं स्वप्न पाहणाऱ्या थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे राजाराम मोहन रॉय. सन 1772 बंगालमधलं राधानगर गाव इथे जन्म झाला राम मोहन रॉय यांचा. त्यांच्या वडिलांचं नाव रमाकांत रॉय आणि आईचं नाव तारिणी देवी. राम मोहन रॉय लहानपणापासूनच खूप बुद्धिमान होते आणि लहानपणापासूनच राम मोहन यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यांनी संस्कृत, फारसी, अरबी, इंग्रजी अशा अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवलं नाही, तर समाज काय म्हणतो, धर्मात काय चाललंय आणि लोक कशावर विश्वास ठेवतात हेही बारकाईने अभ्यासलं. त्यांना धर्म, समाज आणि माणसांच्या चुकत असलेल्या श्रद्धा यांचा गाभा समजायचा होता. तर पुढे त्यांनी काय केलं, तर त्यांनी उचलला समाज सुधारणेचा वसा. त्या काळात भारतात अनेक वाईट प्रथा होत्या. सतीप्रथा म्हणजे पती मेल्यावर बायकोला जिवंत जाळणे, मुलींना शिक्षण न देणे, विधवांना आयुष्यभर दडपून ठेवणे, जातपातीत भेदभाव करणे. आणि या गोष्टी राम मोहन रॉय यांना असह्य वाटत होत्या. त्या काळात सतीप्रथा प्रचंड भयंकर होती. राम मोहन रॉय यांना ती अमानुष वाटली आणि त्यांनी समाजात डोळस विचार आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सतीप्रथेचा तीव्र विरोध केला. त्यांनी दाखवून दिलं की हिंदू धर्मात कुठेही सतीला समर्थन नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच इंग्रज गव्हर्नर लॉर्ड बेटिंकने 1829 साली सतीप्रथेवर बंदी घातली आणि समाजात ही एक मोठी क्रांती होती. मग त्याने पुढचं पाऊल उचललं, ब्राह्मो समाज. राजा राम मोहन रॉय यांनी 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हा समाज एकेश्वरवादावर आधारित होता, म्हणजेच एकच परमेश्वर, कोणत्याही जातीपातीच्या पलीकडचा. ब्राह्मो समाजाने मूर्तीपूजा, अंधश्रद्धा, कर्मकांडांचा विरोध केला आणि विचारांना वाव दिला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, विधवांनी पुन्हा लग्न करायला हरकत नाही असे विचार समाजात रुजवले. ब्राह्मो समाज केवळ एक धार्मिक चळवळ नव्हती, तर ती सामाजिक जागृतीची सुरुवात होती, नव्या भारताचं स्वप्न होतं. राजा राम मोहन रॉय शिक्षणाच्या क्षेत्रातही मागे नव्हते. राम मोहन रॉय यांना पक्क कळलं होतं की विद्येशिवाय, शिक्षणाशिवाय समाज बदलणार नाही. त्यांनी इंग्रजी, विज्ञान आणि गणित शिकवणाऱ्या शाळा सुरू केल्या. हिंदू कॉलेज आणि अँग्लो हिंदू स्कूलसारख्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया भारतात घातला आणि त्यांनीच भारतात प्रथम पत्रकारिता सुरू केली. संवाद कौमुदी, मिरात उल अखबार, ब्रह्मनिकल मॅगझिन अशा वृत्तपत्रांद्वारे त्यांनी समाज जागवला. हे माध्यम त्यांनी समाज प्रबोधनासाठी वापरलं. त्यांचे लेख विचारांना चैतन्य देणारे असतं. आणि एवढंच नव्हे, त्यांनी भारताबाहेरही आपली छाप सोडली. राम मोहन रॉय यांना भारतापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. 1830 ते इंग्लंडला गेले. मुघल बादशाह अकबर दुसऱ्याने त्यांना राजा ही पदवी दिली आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला पाठवलं. तिथे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीयांचे हक्क मांडले. इंग्लिश लोकांनाही सांगितलं की भारत म्हणजे एक महान संस्कृतीचं घर आहे. ब्रिस्टल येथे असताना त्यांनी भारतातील लोकांचे हक्क, सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्य यासाठी आवाज उठवला. पण दुर्दैवाने तिथेच 27 सप्टेंबर 1833 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या विचारांनी भारतात एक नवा सूर्य उगमाला आणला होता. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी सगळेच त्यांचं नाव आदराने घेतात. त्याने सांगितलं होतं की ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि शिक्षणाशिवाय ज्ञान नाही. त्यांनी धर्म, समाज, शिक्षण आणि विचार यांची नवी मांडणी करून दिली. आणि आज आपण जेव्हा समता, शिक्षण, स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो, तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्या मुळाशी राजा राम मोहन रॉय यांचा विचार आहे. तर राजा राम मोहन रॉय हे नाव केवळ इतिहासात नोंदलेलं नाही,
तर ते एक प्रेरणा आहे. समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात, हे त्यांनी करून दाखवलं. आणि आज आपण जेव्हा शिक्षण घेतो, वाईट प्रथांवर प्रश्न उभे करतो, तेव्हा कुठेतरी आपल्यातला राजा राममोहन रॉय जागा होतो. आज आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो, मुलींना शिकवतो, अंधश्रद्धेच्या विरोधात उभं राहतो. यामागे राममोहन रॉय यांसारख्या थोर विभूतींचा मोठा वाटा आहे. भारत सरकार त्यांचा सन्मान म्हणून दरवर्षी 22 मे हा राजा राममोहन रॉय जयंती म्हणून साजरा करते. तर मित्रांनो, 22 मे हा त्यांचा जन्मदिवस आहे. चला, आजपासून आपणही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया. समाज सुधारायला हवा तर आपल्यालाही विचार करायला हवा. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? खूप प्रेरणा आणि ज्ञान देणारी होती नक्कीच. चला तर मग ही माहिती तुमच्या ओळखीच्या माणसांसोबत नक्की शेअर करा, आमच्या भागाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, वेळ झाली आजच्या प्रश्नाची. तर आजचा प्रश्न आहे की राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? उत्तर कमेंट करून ठेवा. तोपर्यंत मी लागतो पुढच्या भागाला. चला, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.